बुद्ध व त्याच्या धम्माचे भवितव्य। एक 1950 च्या वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने कलकत्त्याच्या महाबोधी सोसायटीने त्यांच्या महाबोधी ह्या मासिकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्धा अँड द फ्युचर ऑफ हिज रिलिजन शीर्षकाखाली लेख प्रकाशित केला होता। त्या लेखाचा मराठीत केलेला हा मुक्त अनुवाद पृथ्वीतलावर जेवढे म्हणून धर्म संस्थापक होऊन गेले आहे त्या सर्वांमध्ये केवळ चौघांनीच भूतकाळ गाजविलेला आहे, तेवढेच नव्हे तर वर्तमानकाळ सुद्धा खडबडून जागा केलेला आहे आणि आपल्या धर्ममतांचा पगडा जन्मांसावर कायमचा बसविलेला आहे। बुद्ध, ख्रिस्त, महम्मद व कृष्ण हेच ते 4 धर्मप्रमुख व धर्मप्रसारक होत। ह्या चौघांच्या व्यक्तिमत्वांची व धर्मप्रसार पद्धतींची तुलनात्मक छाननी केली तर परस्परात मात्र बराच विरोध आढळून येतो। आत्मस्तुती व अहंभाव यांच्यापासूनची अलिप्तता हे खास वैशिष्ट्य चौघांमध्ये फक्त तथागत बुद्धाच्याच बाबतीत प्रकर्षाने उठून दिसते। बायबलचे वाचन केले तर त्यात सर्वत्र येशू ख्रिस्ताने स्वतःला परमेश्वराचा खास पुत्र म्हणून घेतल्याचे व जो कोणी त्याला मानणार नाही अशा व्यक्तीस आकाशातील देवांच्या राज्यात प्रवेश करता येणार नाही असे सांगितल्याचे आढळून येते। महम्मद पैगंबराने ख्रिस्तापेक्षा एक पाऊल पुढे टाकले आहे। त्याने स्वतःला अल्लाहचा, परमेश्वराचा प्रेषित किंवा दूत म्हणून घेतले आहे आणि तो सुद्धा शेवटचाच। त्याच्यानंतर कोणीही ईश्वराचा प्रेषित असणार नाही किंवा होणार नाही। आणि म्हणून ज्या कोणाला संसारापासून मुक्ती हवी असेल व जन्नत, स्वर्ग पाहिजे असेल त्याने कोणतीच आशंका बाळगता महम्मद पैगंबरालाच मानले पाहिजे असे त्याने निक्षून सांगितले आहे। श्रीकृष्णाने तर येशू ख्रिस्त व महम्मद पैगंबर ह्या दोघांवरही ताण केली आहे। ईश्वराचा पुत्र किंवा शेवटचा दूत वगैरे असे काही एक म्हणून घेता किंवा मी देव आहे असेही म्हणून घेता श्रीकृष्णाने स्वतःलाच परमेश्वर म्हणजेच देवाधिदेव, देवांचा देव म्हणून घेतले आहे। यास्तव सर्वांनी केवळ त्याचीच पूजा कराव्यास पाहिजे, त्यालाच भजाव्यास पाहिजे, म्हणजे सगळ्यांना मुक्ती प्राप्त होऊन स्वर्गलाभ होईल असे त्याने सांगितले आहे। परंतु तथागत बुद्धाने ह्या असल्या कोणत्याच गोष्टीचे प्रतिपादन केलेले नाही। ख्रिस्त, पैगंबर किंवा कृष्ण यांच्या सारखा अहंभाव बुद्धाने मुळीच बाळगलेला नाही किंवा आत्मप्रौढीही गायलेली नाही। बुद्धाने केवळ आपण एक मानवपुत्र असल्याचे सांगून सर्वसाधारण माणूस म्हणूनच त्याने आपल्या धर्ममतांचा व तत्वज्ञानाचा प्रसार केलेला आहे। इतरांसारखे त्याने स्वतःचे मुळीच दैवीकरण केलेले नाही किंवा आपण अलौकिक चमत्कार केलेले आहेत असे लोकांना सांगून त्यांना भुरळ पाडण्याचा किंवा त्यांची वंचना करण्याचा अल्पसाही प्रयत्न केलेला नाही। तथागत बुद्धाने मार्गदाता व मोक्षदाता यात अगदी स्पष्ट असा फरक केलेला आहे। आम्ही सांगितल्याप्रमाणे वागाल तरच तुम्हाला मुक्ती मिळेल, स्वर्ग मिळेल अशी भूमिका ख्रिस्त, पैगंबर व कृष्ण यांनी घेतलेली आहे। उलट मी केवळ एक मार्गदर्शक आहे, त्याप्रमाणे वागणे हे तुम्हीच ठरवायचे आहे। माझी तुमच्यावर कोणतीच बळजोरी नाही अशी भूमिका तथागत बुद्धाची आहे। बुद्धाने आपले म्हणणे लोकांनी मानावे म्हणून ख्रिस्त, पैगंबर किंवा कृष्ण यांच्यासारखी मोक्षाची, स्वर्गाची किंवा मुक्तीची लालूच दाखविलेली नाही। जीवनातील दुःख नष्ट करून सुखप्राप्ती प्रत्येक मनुष्याला करून घेता येते, यावरच तथागत बुद्धाने भर दिलेला आहे। अजून एक महत्त्वाचा फरक या चौघात आढळून येतो।
ख्रिस्त व पैगंबर हे स्वतःला अनुक्रमे परमेश्वराचा एकुलता एक पुत्र व खास दूत म्हणवून घेत असल्याने त्यांनी सांगितलेले प्रत्येक वचन देवाच्या मुखातील आहे, प्रत्यक्ष देवाने त्यांना सांगितलेले आहे, असा ते दावा करतात. यास्तव ते वचन कधीही खोटे असू शकत नाही आणि म्हणून ख्रिस्ताने किंवा पैगंबराने सांगितलेल्या वचनांवर जगातील कोणत्याही व्यक्तीने अविश्वास दाखवू नये किंवा आशंका बाळगू नये असा आग्रह ते दोघेही करतात. कृष्णाच्या बाबतीत सारेच काही निराळे आहे. कृष्ण हा स्वतःलाच परमेश्वर म्हणवून घेत असल्याने त्याने सांगितलेले प्रत्येक वचन अंतिम सत्य होय आणि म्हणून ते शंकातीत आहे, अचूक आहे, असा तो आदेश देतो. परंतु तथागत बुद्धाने असा कोणताच दावा केलेला नाही. महापरिनिर्वाण सुक्तामध्ये तथागत बुद्धाने आनंदाला सांगितले आहे की माझा धम्म बुद्धिवादावर व अनुभवावर आधारित आहे आणि म्हणून माझ्या अनुयायांनी मी सांगतो म्हणून सत्य आहे असे समजून अंधानुकरण करू नये. बुद्धिप्रामाण्य व अनुभव हा माझ्या धम्माचा मूलभूत पाया असल्याने कालमानानुरूप व परिस्थितीनुसार त्याच्यात त्यांना बदल करता येतो. एवढेच नव्हे तर माझी जी मते काळाशी अनुरूप व परिस्थितीशी सुसंगत वाटत नसतील ती मते त्यांना टाकूनही देता येतात. याच कारणामुळे तथागत बुद्धाने बौद्ध धर्म शुष्क, काष्ठन समजता तो सदाहरित व चिरतरुण मानला जावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यासाठी त्याने आपल्या अनुयायांना नितांत गरज भासेल तेव्हा बौद्धम ते परिवर्तनशील करण्यास पूर्णपणे स्वातंत्र्य प्रदान केलेले आहे. असे स्वातंत्र्य दुसऱ्या कोणत्याच धर्मगुरूने आपल्या अनुयायांना दिलेले नाही किंवा तसे स्वातंत्र्य देण्याचे धाडसही दाखविलेले नाही. कारण त्यांना भीती वाटली असावी की अशा मुक्त स्वातंत्र्याने त्यांनी प्रस्थापित केलेल्या धर्ममतांचा डोलाराच नेस्तनाबूत होईल व त्यांचे नामनिशाण सुद्धा राहणार नाही. परंतु अशी भीती बुद्धाला कधीही वाटली नाही. त्यांच्या धर्ममतांची इमारतच मुळात भक्कम अशा पायावर आधारलेली होती. जगातील कोणताच वैचारिक झंझावात आपल्या धम्माला जमीनदोस्त करू शकणार नाही, ह्याची बालंबाल खात्री बुद्धाला होती. हेच तथागत बुद्धाच्या अद्वितीय व्यक्तिमत्वाचे निदर्शक होय.